श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 3 अंक दिसत आहेत त्यापैकी एक अंक निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, आज जर तुम्ही ऐकलं नाहीस तर आयुष्यातील खूप मोठी संधी तू गमावशील. तुझ्या आयुष्यातील शत्रूचा नाश, नायनाट सगळं काही होणार आहे. तुझ्या आयुष्यातून सर्व दुःख संपणार आहे. तुझ्या आयुष्यातील वाईट वेळ आता संपत आले आहे. आज जे अश्रू तुझ्यात आहे तेच आनंदात बदलणार आहे. तुझ्या सहनशक्तीचा फळ आता तुला व्याजासकट परत मिळणार आहे. तुझ्या दुःखाचा शेवट म्हणजे नवीन सुरुवात आहे. बाळा, फक्त थोडा वेळ तू धीर धर, सगळं काही बदलणार आहे. आता तुझ्या आयुष्यातील पनवती हे दुःख कायमचे निघून जाणार आहे आणि तुझ्या आयुष्यात नवीन वळण घेणार आहे. तू जे काही सण केला आहेस ते वाया गेले नाही. बाळा, आता तुझ्या आयुष्यात आनंदाची सुरुवात होणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यातला दुःखाचा चॅप्टर आता संपला. बघ, आजची वेदना उद्यासाठी तुला खूप छान आनंदही देणार आहे. बाळा, तुला असं वाटतं की सगळं संपलं. हे दुःख, तणाव, अपयश सगळं एकाच वेळी तुझ्या आयुष्यात येतो आणि तुला आतून तोडतो. हार मानत नाहीस, प्रयत्न करतोस, पण बाळा तू लोकांसाठी चांगलं करतोस, पण त्या बदल्यात तुला फक्त दुःख मिळतं आणि तुला असं वाटतं की माझं बरोबरच हे सर्व काम. पण बाळा, ही गोष्ट कायमची राहणार नाही. जसं दिवस आणि रात्र बदलतात तसे आयुष्यही बदलतं. तू आज ज्या वेदनेत आहेस ते उद्या तुझी ताकद होणार आहे. दुःखी माणसाला तोडून नाही बाळा, तर ते मजबूत बनवतात आणि घडवतात. तुझ्या गोष्टी सहन केले आहे त्या सगळ्या तुला मजबूत बनवत आहे. कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण तो आपल्याला चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. तुला जे मिळालं नाही त्याचं दुःख तू करू नकोस, कारण कदाचित ते तुझ्यासाठी योग्य नव्हतं. जे तुझ्यासाठी खरं आहे ते तुला योग्य वेळी मिळणारच आहे. आता तुला आयुष्यात बदलायची सुरुवात झाली आहे बाळा. सर्व काही ठीक होणार आहे. तुझं मन शांत होणार आहे. तुझी चिंता कमी होणार आणि तुला आतून एक वेगळीच ताकद जाणवणार आहे. ज्यांनी तुला त्रास दिलं त्याचा परिणाम त्यावर होणार थांबणार आहे, कारण तू आता मजबूत झालेला आहेस. तू स्वतःला ओळखायला लागला आहेस. तू स्वतःची किंमत ओळख आणि ज्या दिवशी माणूस स्वतःची किंमत ओळखतो त्या दिवशी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं बाळा. चुकीचं लोक तुझ्या आयुष्यातून दूर जातील. आता सर्व काही तुझ्या आयुष्यात चांगलं होणार आहे. होय बाळा, जिथे दुःख नाही तिथे फक्त शांतता, आनंद आणि समाधान येणार आहे. तो दिवस, ती वेळ आता दूर नाही. त्या वेळेसाठी तू सज्ज राहा. सज्ज असेल तर श्री स्वामी समर्थ माझी आई असे टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर बाळा. तुझ्या आयुष्यातील दुःख कायमचं नाही, ते फक्त तात्पुरते आहे. पण तुझा आनंद, तुझी भरभराट आता कायमच असणार आहे. फक्त तुझा देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातलं दुःख आता कायमच संपणार आहे बाळा. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या आयुष्यातले निगेटिव्ह जे लोक आहेत त्यांना तू काढून टाक बाळा. तुझा आनंद कोणाच्या हातात देऊ नकोस. हे नकारात्मक लोक तुझी एनर्जी चोरतात. जे तुला खाली खेचतात त्यांना सोडणं, आयुष्यातून काढणं गरजेचं आहे. प्रत्येकाला जवळ ठेवून चांगलं नाही बाळा. काही लोक दूर गेलेले आहेत, बरे असतात, त्यामुळे आपलं आयुष्य सुधारतं. तुझ्या आयुष्यातील शांततेसाठी काही लोकांना तुला सोडावंच लागेल आणि त्याचं दुःख तू करू नकोस, कारण निगेटिव्ह लोकांपासून दूर जाणं ही कमजोरी नाही तर ती ताकद आहे.
जर तुझे आयुष्य तुला बदलायचं असेल तर तुझ्या आयुष्यातील ह्या निगेटिव्ह लोकांनासुद्धा बदलणं योग्य आहे बाळा. काही लोक असे असतात जे आपल्या आयुष्यात असतात, पण आपल्या शांततेचे ते सर्वात मोठे शत्रू. निगेटिव्ह लोक कधीच बदलत नाही बाळा, ते फक्त आपल्याला बदलतात, आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त करतात. बाळा, काही अशी लोक असतात जे आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य सुधारायला नाही तर बिघडवायला येतात, जे आपल्यातील पॉझिटिव्हिटी मारतात, ते आपल्यासाठी योग्य नाहीत. म्हणून निगेटिव्ह लोकांपासून दूर राहणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आहे बाळा. बघ, तू स्वतःवरती विश्वास ठेव. कितीही काही झालं तरी आनंदाच्या बातमीचा आपल्याला आयुष्यात नक्कीच फोन येणार आहे. तो कधीतरी ह्या निगेटिव्ह लोकांना आयुष्यातून दूर काढल्यावर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला दुखवणारे तुझ्या आयुष्याचा शेवट नाही, ते फक्त एक धडा आहे. आज ते तुला पाहून हसतील, पण उद्या तेच लोक तुझ्या नावाने शांत होतील, कारण तू हारला नाहीस, तू फक्त घडलास. आणि जेव्हा एक माणूस घडवतो तेव्हा तो इतका मजबूत बनतो की त्याला तोडणारे स्वतः तुटायला लागतात. बाळा, बघ, तुला त्रास देणारे हसत आहेत, पण लक्षात ठेव, त्याच्या आयुष्यात एक दिवस असा येईल ज्या दिवशी ते तुझ्यासमोर डोळे खाली करतील. आज तू शांत आहेस म्हणजे कमजोर नाहीस, तू फक्त वेळेची वाट बघत आहेस, आणि ती वेळ आली की शब्द त्याने उत्तर नाही तर उत्तर परिस्थिती देणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या अश्रूंना कोणी किंमत दिलेलं नाही, पण त्याच अश्रूचं उत्तर आता अशा पद्धतीने मिळेल की ते आयुष्यभर विसरणार नाहीत. बाळा, ज्यांनी तुला एकटं सोडलं त्याच लोकांना एक दिवस तुझी किंमत कळणार आहे, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तेव्हा तू परत त्या व्यक्तींना तुझ्या आयुष्यात घेण्याची चूक करू नकोस, कारण एकदा का धोका दिलं तर अशा दुतोंडी लोकांवर सारखा विश्वास ठेवायचं नसतो. ते फक्त चांगलं होण्याचा देखावा करतात, पण त्याचा मूळ स्वभाव त्यांनी बदललेला नसतो. आज तुला दुर्लक्ष केले जाते, पण उद्या तुला पाहण्यासाठी गर्दी जमेल, आणि हे तेच लोक असतील ज्यांनी तुला तुझ्या कठीण काळात दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं. होय माझ्या लेकरा, तुझ्यावर हसणारे, तुझ्यावर आनंद साजरा करणारे हे प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकवणार आहे. तू काहीच बोलला नाहीस, पण त्यांनी तुला कमजोर समजलं. आता तुझं यश त्यांना सगळ्यात मोठं उत्तर देणार आहे. आज तुझी किंमत नाही, पण उद्या तुझी गरज त्यांना निर्माण होणार आहे. त्यांनी तुला दुखवलं, तेच तुझ्यासमोर हात जोडतील, पण बाळा, त्यावेळेस ती वेळ आता तुझी असणार आहे. त्यावेळेस तू त्यांना परत आयुष्यात तुझ्या घेऊ नकोस, कारण तीच तुझी सर्वात मोठी हार होईल. आणि बघ, तुझा दुःख त्याने आनंद साजरा केला तर मग त्या दुःखातून निघून तू सुखाचे दिवस आणलास, मग तुझ्या सुखाच्या दिवसात त्यांना तू परत घेता कामा नये बाळा. पण त्याची किंमत खूप महाग आहे बाळा. बघ, ज्यांनी तुला तोडलं, ज्यांनी अजून आयुष्याला स्पर्श केलेला नाही, प्रत्येक हसरा चेहऱ्यामागे कथा असते बाळा. त्या प्रत्येक कथेला एक शेवट असतो, हे लोक विसरतात. आता तुझ्या आयुष्यात आनंदाचे उधाण येणार आहे. फक्त तुझ्या वेदना सहन केल्या आहेत याची जाणीव तू ठेव, आणि आयुष्यातून गेलेले जे आहेत त्यांना तू जाऊ दे. बघ, तुझ्या आयुष्यातील सर्व दुःखाचा नायनाट आता होणार आहे. तुझ्या आयुष्यातील सगळं दुःख आता संपणार आहे. फक्त तू स्वतःवरती आणि तुझ्या देवावरती विश्वास ठेव. हा विश्वास जर तुझा असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर, आणि हा संदेश तू शेअर कर. स्वामी भक्त हो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता. तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.